मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी शिवसेनेच्या गोट्यातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अखेर दाखवला घरचा रस्ता. आता आली तोंड लपवण्याची वेळ. महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य शिवसैनिक गद्दार आमदारांना मंत्र्यांना पडले महागात. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेनेही मंत्र्यांना झापल्याची सगळ्यात मोठी खबर. उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर अशी अवस्था होईल वाटलं नव्हतं. नेमकं काय घडतंय मित्रांनो, सविस्तर बातमी पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडी विधानसभेला घडल्या, अखेर त्याच्या उलटाच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अखेर आपला वचपा काढलाय. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सोडल्याच्या नंतर काही नेत्यांनी आपण स्वतःच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये आमदार मंत्री होऊ शकतो असा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरेंसमोर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही स्वतःच्या बळावरती आमदार होऊ शकतो, आम्ही स्वतःच्या बळावरती मंत्री होऊ शकतो अशा वल्गना काही शिंदेगडात गेलेल्या आमदारांनी मंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र त्याच्या उलट घडलं आणि लोकसभेला तर दारुण पराभव घडत उद्धव ठाकरेंनी सामान्य शिवसैनिकांची ताकद काय असते हे त्यावेळी दाखवून दिलं. आणि आता तर मित्रांनो, नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील या मंत्र्यांना आता आपलं तोंड लपवण्याची वेळ आली असून उद्धव ठाकरेंना सोडून आपण आपलं आयुष्य बर्बाद केलंय का, आपली आमदारकी आपली मंत्रीपद जाणार का, या सगळ्या त्यांना भीतीपोटी ते आता कुठे लपलेत हे देखील आता सांगायला तयार नाहीत. मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट ते देखील आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने आपल्या या सगळ्या निवडणुका आपल्या स्थानिक नेत्यांवरती सोडून दिल्या होत्या. स्थानिक नेत्यांना या निवडणुका लढवण्याची पूर्ण ताकद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. मात्र भाजपने स्थानिक नेत्यांवरती न सोडता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्या नेत्यांचं अख्खं मंत्रिमंडळ नगर परिषद निवडणुकांसाठी महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहोचलं. त्यांनी जणू काही या निवडणुका लोकसभेच्या विधानसभेच्या असल्यासारखं वागवलं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना मोठं यश मिळालं. परंतु उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना पूर्णपणे वाव दिला. कोणी लढायचं ते लढा, परंतु जिंकून आलं पाहिजे असा ठाकरेंचा आदेश होता. मात्र मित्रांनो, त्यामध्ये आपण एक महत्वाची बाब म्हणतोय. एकनाथ शिंदेचे मंत्री असणारे गुलाबराव पाटील त्यांच्या धरणगाव या गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये त्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे ते आता मुंबईला देखील यायला तयार नाहीत. त्यांचा पराभव एवढा दारुण झालाय की इथे सामान्य शिवसैनिकांच्या असणाऱ्या नेत्या उद्धव ठाकरेंच्या नेत्या यांचा इथे जबरदस्त विजय झालाय. त्यांच्या गावात जाऊन सामान्य शिवसैनिकांनी कोणताही नेता नसताना गुलाबराव पाटलांना आसमान दाखवल्यामुळे आता त्यांना तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ठाकरेंना सोडल्याच्या नंतर काय होतं याची प्रतिभा आता त्यांना समोर आली. त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना सोडताना अनेक नेते विचार करतील. आगामी विधानसभा देखील गुलाबराव पाटील हारतील अशी शक्यता सध्या बळावली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये ठाकरेंचा आवाज आता बुलंद झाल्याची चर्चा सगळीकडेच पाहायला मिळते. मित्रांनो, प्रतिक्रिया द्या.